हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये। तर आज आहे 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन। तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि त्यासोबत आहे आज जन्माष्टमी सुद्धा। तर जन्माष्टमीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट म्हटलं तर कोल्हापुरात सगळीकडे जिलेबीचा घमघमाट सुटलेला असतो। तर म्हटलं जपानमध्ये आज आपण घरीच बनवू। तर चला तुम्हाला सुद्धा दाखवते। मी पण फर्स्ट टाइमच करणार आहे, बघू कशी होते। मी जशी रेसिपी बघितली होती त्याच्या मेजरमेंटचा अर्धा मापाने मी ते घेतलेलं आहे सगळं सामान, कारण मला थोडीच बनवायची होती आणि फर्स्ट टाइमच आहे, कसं होईल माहिती नाही। मग मी मैदा, साखर, दही हे सगळं अर्ध्या प्रमाणातच घेतलेलं आहे। हे सगळं चांगलं मिक्स झालं पाहिजे, त्यात लम्स नाही राहिले पाहिजेत, तसं फेटायला लागतं। थोडासा मी फूड कलर घातला आणि मी आता ठेवलं ते फर्मेंट करण्यासाठी 5 ते 6 तास त्याला ठेवावं लागतं। आता फर्मेंट तर चांगलं झालेलं आहे। मग आधी आपण साखरेचा पाक करून घेऊ, एक तारी। हा बघा, असा एक तारी पाक होतो। पाक आपला झालेला आहे, तर आपण गॅस ऑफ करून घेऊ आणि आता आपण जिलेबीचं बॅटर या बॉटलमध्ये घालू। चला सोडून बघू कशी होते। तर गोल तर व्यवस्थित झालेली आहे, फ्राय करून घेऊ आणि पाकात घालू। दिसायला तर एकदम टेम्पटिंग दिसते आणि टेस्टला पण छान झाली असेल, होपसो। बघू आता। चला आधी देवाला दाखवू, मग खाऊन बघू। तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।